नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। हिंगोलीच्या वसमतमध्ये घाणीचं साम्राज्य हे निर्माण झालेलंच आहे। कारण वसमत शहरामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला कचऱ्याचे ढिगारे दिसतील, कचरा दिसेल, अस्वच्छता दिसेल। आणि आता वसमत ते परभणी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या घाणीचा सामना करावा लागतोय। कारण या घाणीची इतकी दुर्गंधी पसरली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी वसमत शहरातले जे मांस विक्री करणारे विक्रेते आहेत त्यांनी बायो वेस्टेज जे आहे ते सरळ सरळ या वसमतच्या रेल्वे ब्रिजवर आणून टाकलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी अक्षरशः उभं देखील राहू शकत नाही आपण, इतकी दुर्गंधी पसरली आहे। खरं तर या दुर्गंधीकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। वसमत ते परभणी जाणारा हा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे, रेल्वे ब्रिज आहे। आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांना नाकाला रुमाल बांधून या ठिकाणाहून जावं लागतं आहे। आणि या नगरपालिका प्रशासनाचं या दुर्गंधीकडे अजिबात लक्ष नाही आहे। आपण पाहू शकतो मोठी रोगराई पसरण्याची शक्यता आहे। अक्षरशः या ठिकाणी माणूस दुचाकीहून जात असताना उभं देखील राहू शकत नाही किंवा श्वास घेऊ शकत नाही, इतकी दुर्गंधी या ठिकाणी या मांस विक्री करणाऱ्यांनी करून ठेवली आहे। दादा 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 ओ दादा, आपण पाहू शकतो किती दुर्गंधी पसरली आहे। वसमत नगरपालिका प्रशासन झोपेतो का असा प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। बायो वेस्टेज मटेरियल सरळ सरळ रोडच्या रस्त्याच्या बाजूला आणून हे मांस विक्री करणारे विक्रेते फेकतात। रुमाल का बांधलाय? रुमाल का बांधलाय? वास यायला गो. कशाचा वास आहे? ते याचा कोंबड्याच्या पखायचा. मग हे कोणा टाकले आणून? शे वसमतच्या मटण खानावळ्यान. मग हे बरोबर आहे का? नाही नाही, मग काय काय ऍक्शन घ्यायला पाहिजे नगरपालिका प्रशासनानं? साफ करायला पाहिजे, जेव्हा तुला टाकायला पाहिजे. किती घाण वास मला आहे, अर्जंट आहे थोडं. किती घाण वास आहे। हो लय घाण, लय घाण. आपण पाहू शकतो या ठिकाणी वसमतचे नागरिक हे थांबू शकत नाहीत। आपण पाहू शकतो काय वास कसा यायला, पुढे बोलतो मी, पुढे इथं लेखदळ वास यायला. वास यायला आपण पाहू शकतो। इतका भयानक वसमतची इतकी दयनीय अवस्था या लोकप्रतिनिधींनी या प्रशासनानं करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। रनिंगमध्ये दुचाकीस्वाराला एका हाताने नाकाला रुमाल बांधावा लागतोय। आपण पाहू शकतो लाखो रुपये, कोट्यवधी रुपये स्वच्छतेसाठी नगरपालिका ही वापरते। हे पैसे गेले कुठे? आणि सरळ सरळ बायो वेस्टेज हे रोडच्या बाजूला आणून हे मांस विक्रेते टाकतात। कसा वास यायला? इतका भयानक वास यायला, गदळ येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकाच्या जीवाशी खेळणं आहे। आणि प्रशासनाला विनंती की खाटीक समाजाची जे दुकानं आहेत रोडवर याच्यावर असे आणून कुठं पण काही टाकायले तर घाण करून प्रत्यक्ष वसमत शहराच्या कोणत्याला आहे असे घाण इतकी झाली की तो उभं सुद्धा राहता येईन झालं। रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। रोगराई पसरण्याची शक्यता आहेत, पण अनेक जण इथे ॲक्सिडेंट होऊन सुद्धा मेले तर। बरं, आणि एका हाताला रुमाल बांधला होता, एक हाताला रुमाल याच्यासाठी बांधला की इतका घाण वास यायला पक्काचा, म्हणण्याचं काय, सांगण्यात काही येत नाही। त्या दुर्गंधीला काही नावं ठेवता येणार नाही का? इकडे 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 दादा 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 इकडे दादा इकडे। अपन अजून काही नागरिक आहेत त्या ठिकाणी, त्यांना विचारूया कैसी स्मेल आ रही है यहाँ पे? भाव ये बहुत तकलीफ हो रही है यार भाव। हमारे को स्कूल के बच्चे लाना ले जाना पड़ते हैं यहाँ से, बहुत तकलीफ हो रही है भाव। ऐसा कभी कभी तो उल्टी आ जा रही है। ये काम किसके, ये किसने जो किए वाले लाके डाले वाले, ये किसके काम आए? ये अब ये नगर पालिका वालों ने व्यवस्था करने को ना, इनकी जो लाके डाल रहे हैं उनको लाके डालने के लिए जगह पता नहीं को ना, गाँव के बाहर शहर के बाहर की, ये बाहर डालो तुम। अहो एवढं कसमळला वास यायला, ते एकदम घाण, श्वास रोखून धरावं लागायला इथून। एवढी गद्दळ वास यायला की त्याची काय हे नाही, लिमिट नाही त्याची। अक्षरशः मी सांगतो ना, इतका मी स्वतः सांगायलो, इतका भयानक वास यायला या लोकप्रतिनिधीला, इथल्या नगराध्यक्षांना। आता तर प्रशासक लागलेले आहे नगरपालिकेवर, पण काही घेणं देणं नाही आहे। इतका भयंकर दुर्गंध या रस्त्याहून जाताना येतोय। तेव्हा लवकरात लवकर इथली जी घाण आहे ती उचलून हे प्रशासन नेतील का? दादा काय चाललंय दादा? आपण पाहू शकतो की सगळे जे लोक येत आहेत ते नाकाला रुमाल बांधूनच येतात। इतकी दुर्गंधी वसमत शहरामध्ये पसरली आहे। अक्षरशः कोट्यवधी रुपये नगरपालिका प्रशासन या स्वच्छता मोहिमेवर खर्च करते, पण काहीही त्याचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण पाहू शकतो नाकाला बांधून इथले नागरिक प्रवास करताना पाहायला मिळतात। इतका गच्चाळ वास मी तरी आयुष्यात कधी पाहिला नाही। काय करतात इथले लोकप्रतिनिधी आणि हे प्रशासन?
रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. एका हातानं रुमाल बांधावेत लोक आणि दुचाकी चालवत आहेत. अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत. दादा कुठे गेले ते? काय वास वगैरे यायला का इथं? कुत्रं मेलेलं आहे सर, तिथं घाण वास येतो. इकडं कुत्रं मेलेलं आहे एक. आम्ही नांदेडला जाऊ लागलो होतो, वसमतला आलो आता इकडं. इथं तर भयानक वास यायला. इथं घाण वास येतो इकडं, तिकडं कुत्रं मेलेलं आहे. इकडं पण इथं घाण वास येतो. मासाचे पंख आणून टाकलेत रस्त्यावर. वा, इथं घाण खूप वास आहे. इथं अवघड आहे रस्त्याचं. इथल्या नगरपालिकेनं सगळं दक्षता घ्यावी याची. काही लक्ष नाही वसमत नगरपालिकेचं, काही लक्ष नाही, काही लक्ष नाही. लोक मेलेत मरू द्या, काही घेणं नाही. हे बघा हे असे इथं बघा. आता हे जिवंत उदाहरण बघा. थांबा, हे खाली दाखवा. हे बघा, हे बकऱ्याचं मांस उघड्यावर आणून टाकलं इथं मांस विक्री करणाऱ्यांनी. हे इतकं अस्वच्छता इतकी या वसमत शहरामध्ये होताना पाहायला मिळते. काय कसं वास यायला? हो का, आम्ही इकडं महिला रुग्णालयामध्ये राहतो. हे मागच्या 2-3 वर्षापासून आम्हाला एवढा भयानक त्रास आहे या गोष्टीचा. महानगरपालिका, स्थानिक कोण जे लोक असतील ते, नगरपालिका, नगरसेवक, हा, हे लोक यांचं काम आहे ते हे दुरुस्त करून घेणे. याच्यामुळं किती व्हायरल होतात. आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतो, आम्हाला माहिती आहे. आम्हाला आज त्रास होतो या गोष्टीचा, प्रत्येक गोष्टीचा. पण आम्ही बाहेरगावचे लोक, आम्हाला बोलता येत नाही. पण या लोकांनी स्वतःहून लक्ष घालायला पाहिजे. एकच ठिकाण नाही ना तुम्हाला, हायवेचं ठिकाण आहे का? काही बंदोबस्त करा. महानगरपालिकेचा गाडा ठेवा, एक तुम्ही गाड्यामध्ये टाकायला लावा, कुठं ते लावा, त्याची विल्हेवाट लावा. डम्पिंग ग्राउंड आहे तिकडं माळवटा शिवार, तिकडं माळवटा रोडला भलं इकडे जाऊ द्या ना. हे रुग्णालय आहे इकडं, या इकडं तुमचा मान आहे का इकडे टाकण्याचा? असं काय तुम्ही हे काय याला काय म्हणतात? हे काय हे टाकलेलं तिकडे दाखवा. हे काय हे, याला काय अर्थ आहे? रस्त्यावर एकदम रस्त्यावर टाकलेल्या गोष्टी त्या. जे लोक नाही, नॉनव्हेज नाही खाणार तर त्यांनी कसं म्हणजे जायचं या रस्त्यावरून? खूप मोठा प्रश्न आहे हा, माहिती का? प्रत्येक जण हाताला नाकाला रुमाल बांधून यायला तिकडून येताना. गाडी चालवत यायला पुन्हा एका हातात. जावंच लागते. इथपर्यंत आहे मी, आता मला पुढे गेलं तर बांधावंच लागणार आहे कंपल्सरी. रुमाल नसेल तर घेऊन यावं लागतं रुमाल आम्हाला. काय बरं आता काय मागणी काय करावं आता? मागणी एवढीच इच्छा आहे आमची, याच्याविषयी काहीतरी प्रशासनानं ठोस काहीतरी कारवाई करण्यात यावी, ही आमची कळकळीची विनंती आहे. प्रशासनाला विनंती आहे की हे तुम्हाला फक्त इथं जागा तुम्ही बदला, कुठं टाकायची टाका. खाणे बंद करा, वाटेल तर नका देऊ. मांस विक्री करणं बंद करा, पण हे बंद करा तुम्ही इथं टाकणं आमच्याकडं. नाही, ते त्यांचा व्यवसाय आहे, पण इथं रोडवर आणून टाकणं कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित झाला. अहो नाही ना, तुम्ही रोडवर कसं टाकू शकता? एक रस्ते आहे का तुमच्याजवळ? कारण तुम्हाला आता माहीत असेल इकडं काय, इकडं काय आता वास यायला म्हणजे इकडं खरं आहे का? वास यायला म्हणजे सगळा घाण यायली, काय यायचं काम राहिलं नाही वसमत मध्ये. पुरी घाणला घाण आहे सगळी. हो, ते लोक पांढरे कोंबडे ते खटकाडे टाकायलेत, ते सगळे वास यायला आहे. टाकायची तर इथं टाकायची तुम्ही. इथून जाय गेलं तर हुली याची उलटी व्हायची वेळ आली. सगळं वसमतचं घाणीचं साम्राज्य झालं. अहो मांस विक्री केलेले त्याचे पंख वगैरे सगळे त्या पक्ष्याचे इकडे आणून टाकायलेत. आता हे वेगळंच काहीतरी, ते काय म्हणतात त्याला, ते काय टाकले घाणच्या घाण. हे काय ते सांगू बी नाही, तुम्ही विचारू बी नाही. तुम्ही किती वास मीडियावाले यायला. बी विचारायले, तुम्हाला बघून विचारायले. तुम्हाला वास आहे ना का? आम्हाला तर यायलाच यायला. पण याला म्हणतात काही माहित नाही मला. ते बकऱ्याचं काय, ते कोंबड्याचं बकऱ्याचं, ते कोण्या ढोराचं आहे की अक्षरशः वास यायला नुसता. काहीच विचार करू शकत नाहीत आपण. वसमत हे दुर्गंधीचं माहेरघर झाले असंच म्हणता येईल आपल्याला आता. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, कोणी हिंगोली. बघणार नाही.